इथं कुठं डुक्कर मेलय का म्हणाला, वास गंध येऊ लागले. पप्पा अरे किती तर वथायस र, पायात काही घुसल भिसल तुझी काशी इकडे घाल की. आई काय हुडकला लाव, कोणचं तर जनावर मेलं रे वंगळ, झर वास गंध येऊ लागलाय म्हणाला. आई मी आता हागला इथं. अरे भोसडीच्या कसला हागलूस म्हणाला, वास गंध आला की 4-5 जनावर एकसाथ मेल्यावर पार नाकाचे केस जळून गेले. ए आमचं बाप तरी कंटाळाच आहे. पप्पा मी तुमचे पैसे वाचला लाव. आपल्या शेतामध्ये हागलं का खत होतंय, खत झालं का पीक नंबर 1 येते. अरे माकडावणी तोंडाच्या, तुझ्या अंगातले सारे सुराख नीट खोलून नीट ऐक. मागच्या वेळेस घाळागोळ करून माझा पुरा शेत घालून टाकलास तू. आता येणारे मालक बटाईचं ठरवायला, त्याला जर काही वाकडं बोललास र तुझ्या नरड्यावर असं कोपरा हाणतो. पप्पा तुम्हाला जरा त्राक्कल आहे का नाही म्हणाला. आपण शेतामध्ये दिवस रात्र राबताव आणि त्यांना आराम घरी झोपताय. आपण हे बी पेराव का ते बी पेराव, बी आलं पुन्हा हे फवाराव ते फवाराव आणि त्यानं मस्त आराम येऊ लागले. 4 पोते झालं की 3 पोते निघू लागले. मला माहित आहे आपण बटाईने शेत केला किती बी लुटाव. बटा तू मला सांगायची गरज नाही, मला सारं समजतंय. ह्या ईदभर पोटासाठी सारं सहन करून घ्यावं लागते. आलं बघा झेला त्याचे. घाबर. नमस्कार मालक, नमस्कार. हा हा नमस्कार. आणि ते बटाईचं 4 पोत झाले की 3 पोते घरी टाकायचं. अहो मालक तस का करायला हो, आमच्याकडे बी बघा 4 जर पोते झाले तुम्ही 2 घ्या, हा मी 2 घेतो. हा तसलं जमना जमना तर सारं शेत गांडीत घालून घे.